दान हा गृहस्थाच्या अपेक्षेने सर्वोत्कृष्ट धर्म मानला गेलेला आहे. कारण दानाला आचार्यांनी मोक्ष मार्ग म्हटलेला आहे. आणि जो मोक्षाचा मार्ग आहे तो सर्वात उत्तम धर्म समजावा. कारण मोक्षाचा मार्ग हा मोक्षाच्या प्राप्तीचं कारण आहे. आणि मोक्ष म्हणजे जीवाची सर्वोत्कृष्ट अवस्था. कारण तिथे दुःखाचा पूर्ण अभाव आहे. सर्व प्राणीमात्रांना किंचित देखील दुःख नको आहे. आणि ते किंचित देखील दुःख जेथे नाही त्याचं नाव मोक्ष आहे. म्हणून आम्हाला मोक्षाच्या प्राप्तीचा उपाय केला पाहिजे. मोक्ष तत्व आहे काय? मोक्ष तत्व आहे. जसं तुझा विषय जो आहे काय म्हणाले तू साहेब ते ना त्याला आहे मानून त्याच्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो आहे. मग तसं मोक्ष तत्व देखील आहे. ज्याचं श्रद्धान ठेवून त्याच्या प्राप्तीचा उपाय केला पाहिजे. बरेच जण झालेले आहेत ते तुमचे आदर्श. आणि त्यांना दृष्टी समोर ठेवून त्यांच्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसं इथं मोक्ष तत्व आहे. कारण ज्या भगवंतांचा मी दर्शन करून आलो ते मोक्षाला गेलेले आहे. मग मला पण त्यांच्यासारखं मोक्ष पद प्राप्त केलं पाहिजे.
अशी भावना ठेवून मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. पण अडचण हीच आहे, प्रयत्न नाही. मोक्षाच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहिलं तर कोणता प्रयत्न आहे मोक्ष प्राप्तीसाठीचा? कोणता प्रयत्न मोक्ष प्राप्तीसाठी आहे? विचार सुद्धा नाही. अगदी देवपूजा करत असताना सुद्धा, देवदर्शन करत असताना सुद्धा, अथवा स्वाध्याय करत असताना सुद्धा हा विचार नाही की मला मोक्ष तत्वाची प्राप्ती करायची आहे. अडचण हीच आहे. मोक्ष तत्वावर श्रद्धा नाही. तपासून बघायचं आपण आहे का नाही. मी म्हटलं म्हणून काय तुम्ही नाही म्हणून आपण आपल्या परिणामांचं निरीक्षण करा. दुसऱ्याला फसवू पण स्वतःला नाही. आपल्याला कळतंय की आपण मोक्ष तत्वासाठी किती प्रयत्न करतो आहोत. मोक्षाच्या प्राप्तीसाठी माझा किती प्रयत्न आहे. काय संयम आहे का? काय ध्यानातच राहत नाही आपल्या. काय मला मोक्षाला जायचं ध्यान असत येतो काय साधायचं सगळं बरं. ध्यानात आहे ठेवावं लागेल. ध्यानात विसरल्यानंतर आपण त्या दृष्टीने वाटचाल करणार कशासाठी? त्याच्या बाधक कारणापासून आपण स्वतःला वाचवणार कशासाठी? मोक्ष मार्गामध्ये जो रोढा आहे, रोढा अडथळा अडचण जी जी आहे त्याला आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न कशासाठी करणार? जर माझं ध्येय निश्चित नसेल, म्हणून मी एक चर्चा ज्ञानारण्यमध्ये वर्णितीने घेतली. काय सांगायचंय?
542 नंबरचा श्लोक आलाय, ज्यामध्ये आचार्य काय म्हणते, या मुहुर्मुहयत्येव विश्रांता कर्णयोः जनम विषमं उत्सृज्य सावश्यम पन्नगी न गीही. असं शब्द आहे शुभचंद्राचे. अर्थ वाचू का? तर सांगते, जो वाणी ये वचन दोनों कानों के भीतर विश्राम को प्राप्त होती हुई, ही वाणी आपल्या दोन्ही कानाच्या आत विश्रांतीला प्राप्त होत असताना भयानक विष को छोड़कर मनुष्य को बार बार मुग्ध किया करती है. भयानक विषाला, विष म्हणजे आपल्या कानामध्ये सोडली जाते. कोणती वाणी? भयानक विषरूप वाणी असं म्हटलेलं आहे. आता भयानक विषरूप वाणी कोणती याचं वर्णन केलंय या श्लोकामध्ये. कशासाठी सांगतोय? ज्याचं ध्येय निश्चित नाही. काय? मोक्ष, मला मोक्ष प्राप्त करायचं, तो जीव काय करणार नाही म्हणलं तर काय करणार नाही म्हणलं. काय सांगितलं बाबा? त्याच्यासाठी वाचतोय. काय सांगितलं होतं? बाधक कारण त्या मोक्षाला आणि प्राप्त होण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, बाधा, त्या बाधा दूर करण्याचा प्रयत्न का करेल असा प्रश्न. बरोबर आहे? कळलं का काय सांगायचं तुम्हाला? मोक्ष प्राप्त होण्यामध्ये बाधक कारण कोणकोणती आहे? संयम. काय माहिती नाही आणि आम्ही म्हटलं ना, शास्त्र ऐकायला बसतो. आपल्या परिपूर्ण सुखाला प्राप्त शास्त्र आपल्याला दुकान आहे ना उघडण्यामध्ये बाधक कारण भाषित होत आहे नाही. कुठे होता शास्त्र? 2 दिवस तू नाही, पप्पा नाही. बरोबर आहे? नव्हता का नाही? पूजेला नाही, काय नाही. कुठं होता? कधी माझा हात होता का? शास्त्राला नव्हता, पूजेला होता. इतर बरोबर आहे का? दुकानात काम चालू आहे, बरोबर आहे. तीच सांग, धर्म मला माझ्या संसार सुखाला बाधा आणलं तर धर्म सोडतोय. पण धर्मामध्ये जी कारण बाधा आणते त्याला मी सोडतो का? तसं मला संसार पाहिजे याचा अर्थ हा. याचा अर्थ मोक्ष मला नको आहे. तुम्हाला कळत नाही अजून गोष्ट, म्हणून सांगतो. कारण तुम्ही त्याच्याबद्दल कधी विचार करायला तयारच नाही. शास्त्र ऐकून सुद्धा एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या जीवनात आज आहेत तुझ्या सुखनं, तू दारू पित नाहीस, कोणाची हिंसा करत नाही, खून करत नाही, चोरी करत नाही. कशामुळे तुला माहित आहे का? नाही. कशामुळे?
हा? त्याच्यामुळं त्याला तो येतं नाही का अक्कल आहे नाही असं मी म्हटलं. जर धर्मामुळं एवढ्या चांगल्या म्हणजे एवढ्या पापापासून तू वाचलायस आणि कृतज्ञपणे आपण त्या धर्माला सोडून आपल्याच कामाला लागलो कळते का तुला? म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला धर्माने शिकवल्या, ज्या वाईट गोष्टीपासून आपल्याला धर्माने दूर ठेवलं, जेणेकरून या भावातच मला त्या पापाचं फळ भोगावं लागतं नाही, ते पुढच्या भावात नाही. याच जन्मात आपण जर खून केला तर कोणत्या जन्मात फळ त्याचं पकडलं गेलो अपराधामध्ये तर याच जन्मात त्याचं फळ भोगावं लागलं. चोरी केली गुलाबबाई कोणत्या जन्मात? याच जन्मात पकडल्यावर आहे ना. ते चांगलं आहे, या जन्मात पकडलं इथलं इथं पिटलं, आणि या जन्मात जर पाप पकडलं नाही गेलं तर पुढचा भाऊ नरकाचा ते यांच्या गतीचा समजा. आणि इथं इथं फेडलेलं चांगलं आहे. त्याला जर जवळ ठेवून पुढे नेलं तर ते मुळत आणि मोठ्या फळाला चर्चा काय झाली? बाधा आणणारी काय, त्यापासून आपण स्वतःला वाचवण्याचा किती प्रयत्न करतो. बुद्धिपूर्वक म्हणतोय मी, बुद्धिपूर्वक. अबुद्धिपूर्वक तर अनेक गोष्टी बनतात, पण बुद्धिपूर्वक विचार करून बघा. मी स्वतःला कधी विचार करतोय का हे कार्य मोक्षाला मोक्ष मार्गामध्ये बाधक आहे का साधक आहे? माझ्या खऱ्या सुखामध्ये बाधा आणणार आहे का काय चेतन? लग्न मोक्ष सुखामध्ये साधक का बाधक? तुम्ही बघाल तसं असं म्हणायला पाहिजे. बाधक म्हणतोय लग्न करते, साधक पण होईल तसं काय केलं तर निश्चयाने तर बाधकच म्हटलं जात. कोणतंही काम संसारातलं बाधक आहे. जिथं देवपूजा बाधक सांगताय, जिथं शुभपरिणाम बाधक सांगताय, तिथं बाकीच्या गोष्टीचा काय विषय कळणार नाही. पण त्याच्यासाठी अभ्यास लागेल, विचार करावा लागेल, श्रद्धा नसावं लागेल. शुभभाव जेव्हा बाधक आहे आणि त्या शुभाला आपण सोडू शकत नाही. शुभ सोडा म्हटलं तर तुम्ही सोडणार नाही. तुम्हाला अजून माहित नाही इतकं शुभाबद्दल एकत्व आहे पाहुणे, तुमच्या लक्षात येत नाही. काय करायचं म्हणजे शुभाबद्दल काय, अशुभाबद्दल इतकं एकत्व आहे की ते सोडता येईना. बरोबर? संयम, दुकानदारी सुटते काय? मग कशामध्ये एकत्व आहे? अशुभ. आचार्य मोक्षामध्ये सांगते शुभ बाधक आहे, अशुभ साधक आहे मोक्षामध्ये. पण कधी त्याच्यावर विचार केला माझा काय नुकसान होतंय म्हणून? आपल्याकडून एक तर आधीच धर्म होण्याच्या संधी कमी आहेत. आपलं कर्म तसं नाही आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा धर्म करण्याची संधी मिळेल. भाव बनतील, कोणतरी सांगणार असेल, कुठेतरी मंदिर असेल, तसं कर्म आपलं फळ द्यायला पाहिजे, उदय यायला पाहिजे, असं सगळं जमून यायला पाहिजेत ना साधन बाहेरची. तसं नाही आहे. वर्तमानात दिसतंय आपल्याला आपलं. बरोबर? आणि असं असताना सुद्धा मिळालेली संधी, त्या संधीचा मी जर उपयोग करत नाही तर मी शहाणा का वेडा? तुम्हाला संधी कळतच नाही हा त्याचा अर्थ आहे. मनुष्य पर्यायाची दुर्लभता किती आहे. काल म्हणजे त्यांची गोष्ट सगळ्यांनी ऐकली का नाही? यमाला पाणी पाजलेल्या माणसांची. यम महत्वाचं दाखवतो माणसं.
घटना काय बघा, 5 मिनट नाव है गोष्टीचं, 5 मिनट। एक व्यक्ति को रास्ते में यमराज मिल गए, कहते क्या तुम्हारा, एक व्यक्ति को रास्ते में यमराज मिल गए, वो व्यक्ति उन्हें पहचान नहीं सका। आपल्याला नाही ओळखू येत, नाही मृत्यू ओळखू येत नाही, कारण बरोबर कोण आहे, शरीर आहे, हाच मृत्यू आहे, हाच यम आहे, हे कुणाला कळलं? शरीर म्हणजे यम नाही, शरीरच मृत्यूचं दुसरं नाव आहे। मग कोण त्याला मृत्यू म्हणून बघतो? याला मृत्यू म्हणून कोण बघितलंय आजपर्यंत? कारण शरीर ज्यांनी ज्यांनी धारण केलंय त्यांना त्यांना मरण आल्याशिवाय राहत नाही। हा नियम आहे म्हटल्यानंतर कोण जागा आहे का? जागा आहे का? मृत्यू माझ्याबरोबर चाललाय, सारखा चालला, पण पहचान सगळे तो ना, ओळखलं तर डॉक्टर काय, सूर्याबाई कळते, ओळखू येतोय का? यमराज ओळखू येतोय का? मग गोंधतेत ना, आजकाल गोंधायचा प्रकार चाललेला आहे, त्याला काय म्हणते तरी टॅटू। मग मला म्हणजे इथं टॅटू काढायला काय अडचण आहे? आधी यमराज अरे समोरच्याला दिसायला आपल्याला पण आरशात दिसत, एकदम घाबरायला पाहिजे, शरीर बघितल्यावर घाबरायला पाहिजे। त्यांच्या तिथे अनित्य पंचाशत मध्ये किती आहे, शरीर कसं आहे, भयानक कसं आहे, ती शरीराची भीती कशी काय वाटत नाही, असंच एक आश्चर्य आहे जगात। मग काय झालं, यमराज भेटले, सगळ्याला भेटले, पण ओळखणारा तो ज्ञानी, अज्ञानी ओळखत नाही। आणि मग त्या शरीराने काय मागत ते देते काय? यमराज ने पीने के लिए व्यक्ति से पानी मांगा, बिना एक क्षण गवाए उसने पानी पिला दिया। शरीराने पाणी मागितलं, पाणी देता है, भूक लागली जेवण देता है, थंडी वाजली कपडे घालताय, गरम झालं पंखा चालू करतो, शरीराला मागताय ते यम मागतोय हो, यमराज असं म्हणतो। आणि आम्ही एक क्षण सुद्धा वाया न घालवता, आश्चर्य नाही काही सांग, जो मला मारणार आहे, कोण मारणार आहे? कोण माहित आहे? मारणार आहे नाही शरीर तुम्हाला, मोहन भाई मला नाही मारणार, कारण मी जाणतोय मी शरीराकडून मारणारा नाही, मी तर शरीर जीव आहे। तुम्ही जे जे स्वतःला शरीर मानतील त्याला ते शरीर मारेल, पण जो स्वतःला शरीरवाला मानणार नाही त्याला शरीर मारू शकेल काय? काय आनंद साहेब नाही मारू, पण अज्ञानीला 100% मार। म्हणून तर मरण भय निरंतर आहे, स्वकाय आणि परकाय निरंतर भय आहे। संयोगातले लोक इष्ट वियोग होईल काय, आणि शरीराचा वियोग होईल काय, त्याची निरंतर अज्ञानी जीवाला भीती आहे, कारण जीवाचं अज्ञान, मी जीव आहे, अनादि अनंत आहे, शाश्वत आहे, नुसतं म्हणायचं आहे, भाव भाषण करायचं तर त्याच मी शाश्वत आहे, अनादि अनंत आहे, याचा अर्थ कळलं पाहिजे नाही। मी जन्म म्हातारपण मृत्यूने रहित आहे, याचा अर्थ कळला पाहिजे का नको? तसं एक आपल्या जीवाला स्वीकारलं पाहिजे का नको? नुसतं म्हणायचंय का? अमृत कानात ओतलं तरी सुद्धा ते जमत नाही, अमृत ओतलं जात, पण कळलं तर पाहिजे। झालं, यमराज ने पीने के लिए व्यक्ति से पानी मांगा, बिना एक क्षण गंवाए उसने पानी पिला दिया। पानी पीने के बाद यमराज ने बताया कि वे उसके प्राण लेने आए। असा माणूस भेटल्या कसं वाटेल तुम्हाला? आणि पाणी पाजून परत म्हणतोय मी आता तुझा प्राण घेणार, गंमत बघा कशी।
काय करतात, काय करतात, मनामध्ये काय येईल त्या माणसाबद्दल, भाव काय येईल? मी पाणी पाजलंय तुला म्हटल्यानंतर डॉक्टर काय केलं पाहिजे? प्राण प्राण वाचवले, तुला तहान लागली, तुझे प्राण मी वाचवले, तर माझे प्राण तू घेणार? हा कसला न्याय? काय राहुल मालक, तुमच्यासाठी नाही चालले काय? कोणासाठी चालले? काय करायचं त्या शरीराच्या केसाबरोबर? काय सांगितलं सांग बरं? काय सांगितलं? म्हणून म्हणलं तुम्हाला विषच कानात ओतलेलं परवडत नाही, तेच तुम्ही ग्रहण करणार आणि त्याच्याद्वारे मृत्यूला प्राप्त. ही चर्चा आहे. कानात विष ओतलं जाते है ना? जो वाणी दोनों कानों के भीतर विश्राम को प्राप्त हुई भयानक विष को छोड़कर मनुष्य को बार बार मुग्ध किया करती है, वह अवश्य ही सर्पिनी है, वाणी नहीं है. असं शब्द वापरतो. नागिन आहे ती, है ना, ती वाणी नाही असं म्हणतो. आणि इथं चालले काय? अमृत होत चालले आणि तुम्ही कान बंद ठेवता. माझ्या कानात अमृत ओतून आणा. सहन होत नाही ना, अमृत सहन होत नाही. झालं काय? यमराजाला पाणी पाजलं ना? पाणी ग्रहण करणार आहे ना आता? कळते का तुला? प्राण हरण करणार नाही, प्राणनाथ. प्राणनाथ म्हणते बरं का, प्राण हरण करणारे प्राणनाथ. कळते का नाही? पाणी पाजल्यावर काय यम म्हणला? आता मारतो म्हणता तुला. माणूस काय होईल मला सांगा, जरा असं शॉक मध्ये जाईल का नाही, हँग होईल का नाही पडेल? काय म्हणतोय? प्रश्न पडेल का नाही? काय म्हणतोय? मी तुला पाणी पाजले आणि तुम्हाला मारणार, तुझं प्राण घेणार माझी म्हटलं गाव हा वृत्ती सुद्धा मला तुम्हाला मी प्राण घेतल्यासारखं वाटतं ना? मी तुमचा यमत असल्यासारखं आहे. नाव घेच तोपर्यंत अवकाश. शॉक मध्ये गेला ती मनुष्य. पण यमराज म्हटला ठीक आहे, तू मला पाणी पाजलंय, पाणी पाजलंय म्हणून म्हटला तुला एक संधी देतो. तुझं भाग्य बदलण्याची एक संधी देतो. किस्मत बदलने का एक मौका देता हूं म्हणले. यमाला पाणी पाजलं, एक संधी देतो म्हटलं. कोण? यम म्हटला त्या माणसाला ज्याला पाणी पाजलं होतं. तसं तुम्ही बरोबर ऐकताय काय? माझं चुकलं तरी असं. एक संधी आहे प्रदीप, शरीराने आपल्याला दिलेली एक संधी आहे. केली माझी सेवा तर एक संधी पण देतो तुला. कशासाठी? कशासाठी? कशासाठी राहुल? हा असं लिहिले का? मग संयम कशासाठी? काय करता काय नाही मला नाही कळलं. शाश्वत कशासाठी? इतका अवघड शब्द होता का मोहन भाई? कशाची संधी देतो म्हटला? किती अवघड शब्द आहे. काय काय शब्द? हा सगळ्याला ऐकू तर जाऊ द्या. तुमचा आवाज मोठा म्हणून शेजारी ऐकतो शीतल काका सोडून सगळ्याला आवाज येतो तुमचा. त्यांना अपरिचय झालं, बाकी काय नाही, आम्हाला म्हणजे नाही.
भाग्य बदलण्याची एक संधी देतो म्हटला यम त्याला. का? यम पण चांगला आहे. मला पाणी पाजलंय तू, तर तुला एक संधी देतो, चल डॉक्टर शांत. कशासाठी? भाग्य बदलण्याची एक संधी देतो म्हणजे. बघ काय करायचं. मनुष्य पर्याय मिळाली एक संधी, भाग्य बदलण्याची संधी. मग यह कहकर यमराज ने एक डायरी देकर उस आदमी से कहा, तुम्हारे पास 5 मिनट का समय है, इसमें तुम जो भी लिखोगे वही हो जाएगा, लेकिन ध्यान रहे केवल 5 मिनिट. काय तुम्ही आता काय म्हणजे त्याच्या किती गोष्ट आहे, दुसरी नाही. काय म्हटलं यम? काय 5 मिनिट काय? अरे डायरी दिली रे त्यांनी. यमाने काय दिली तुम्हाला? आणि काय म्हटला यम? तुला काय हवं आहे ते लिह. तुला काय पाहिजे ते. भाग्य बदलण्याची संधी म्हणून म्हटले तुला काय पाहिजे. मला पाणी पाजले, तुला काय पाहिजे तेवढं लिह. डायरी दिली आणि टाइम किती दिलाय? युअर टाइम स्टार्ट नाव. त्या डायऱ्या डायरी देऊनच खर तर प्रयोग केला पाहिजे. असं काय सांगून तुम्हाला काय फक्त ऐकून मोकळे होता. किती गोष्टी सांगितल्या आता आठवते का? एका दुसरी गोष्ट तेच की वहीलाच दिल्यात त्या, आपल्या बुद्धीला नाही. वहीसाठी झालं फक्त. मग काय राहू? किती वेळ आहे? काय करायचंय? काय लिहायचंय? काय पाहिजे ते? भाग्य बदलण्याची संधी. आणि ओनली 5 मिनिट्स. युअर टाइम स्टार्ट. मग बघा गंमत काय झाली. उस व्यक्ति ने डायरी खोलकर देखा तो उसने देखा कि पहले पेज पर लिखा था कि उसके पड़ोसी की लॉटरी निकलने वाली है और वह करोड़पति बनने वाला है. पहिलं पान उघडलं प्रदीप काका, काय लिहिलं होतं? शेजारी कुणाला? तुम्हाला आहे. शेजारच्याला लॉटरी लागणार आहे आणि तो करोडपती बनणार आहे. कोणाकोणाला मान्य आहे? तेजस मान्य नाही म्हणतो. कोण आहे? हो दे. सगळे श्रीमंत होते. सगळे श्रीमंत झाले तर तुम्ही गरीब राहताल का? सर्वोत्तम निर्णय. ती गोष्ट आपली आठवण राहिली पण तुम्ही परत विचारली नाही. शिऱ्याची पहिला प्लेट शिऱ्याचं दिलं होतं, तुम्ही परत विचारणार पुढं काय झालं? काय असेल आपल्याला काय त्यांच्याशी घेतलेलं. ती शिरा गेला तिकडे, ती पोरगा गेला तिकडे, बाप गेला तिकडे. त्याच्यातले शिक्षण तर सोडा विषय. जाऊ दे, परत कधी आल्यावरती सांग. मग पहिल्या पानावर काय? बघा, तुम्ही जे काम करताय ते शेजारच्या पुढे जाण्यासाठी करताय. तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं शेजारी गांधी आहेत का नाही? तुम्ही गांधी आहे, शेजारी पण गांधी आहेत. रेस मध्ये आहे का नाही? होय म्हणणार नाही. रेस मध्ये नाही. हा, हे बायका चांगले आहे म्हणते. रेस मध्ये का? का? प्रश्न असेल कशासाठी? तुम्हाला कोण म्हटलं शरीर लावा? काय नाही, आपणच होऊन. म्हणून म्हटलं मागं करून बैल जो खाली मान आपणच घालतो, ओझ वाढायचंय. तसं रेस मध्ये जिथं आपल्याला आपली दमछाक होणार आहे, काय माहिती नाही हाती काय लागणार आहे, अशा शर्यतीत येत ना. लक सिनेमा बघितलंय ना? लक काय होत की
मग त्यामध्ये दाखवले असे सगळे जगातले अशी माणसं एकत्र 5-25. मग एक त्याचा सूत्रधार, आणि तो काय करतो आणि सगळ्याला कामाला लावतो. मग पहिल्यांदा सगळ्याकडे बंदुकी देतो, सगळ्यांना गोल उभा करतो असे 5-25 जण, आणि एकाच्या पिस्तूल मध्ये गोळी असणार, आणि सगळ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यावर मारायची, आपल्या नाही. झालं, एक जण मी याला लक जे राहील तो लकी शेवटचा, असं त्याच्यात होतं. दिसत कोण त्याच्यात असल्या शर्यतीत भाग घेणार आहे का? हा, असली शर्यत नाही म्हटलं तर तुम्ही मानेने नाही म्हणताय, पण आणि मनाने तुम्ही त्या शर्यतीत उतरलेला तुमच्या लक्षात येत नाही. आम्ही कोणत्या शर्यतीत उतरलेलो आहे जिथं माझा मृत्यू केव्हाही होऊ शकतो, असे सगळे टास्क आहेत त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये कोण ना कोण एक जण मरणारच आहे, पक्क मरणार आहे. मग केव्हा कोणाचा क्रम आहे माहिती नाही, शेवटी राहील तो लकी. बरोबर? आणि सगळ्याला वाटतं मी लकी, कोणाला वाटत नाही की इथं मी भाग्यवान आहे, मीच, आणि सगळे मरतील पण मी नाही मरणार. बरोबर प्रफुल्ल? हा, खरं तर असंच आहे, सगळे मरतील पण मी नाही मरणार. ही विचारधारा, मी सगळ्यात भाग्यवान आहे, मला असा तसा मृत्यू येत नसतो, अशी विचार. म्हणून सांगितले तर काय, पहिल्या पेजवर आलं काय, शेजारच्याला लॉटरी लागणार आहे, तो करोडपती होणार आहे असं पहिल्या पेजवर लिहिलं. तर त्याने काय लिहिलं त्या पानावर, उसने वहां लिख दिया उसके पड़ोसी की लॉटरी न निकले. बरोबर? असं ईर्ष्या नसते. शेजारच्याच भलं हो याचा कोणालाही विकल्पना आणि सब स्वागत की हे. खरं तर व्यवहारामध्ये उलट पाहिजे, शेजारच्याच कसं हित होईल याचा विचार केला गेला पाहिजे, असं आहे. म्हणून विवेकानंदजी संबंधीची जी गोष्ट आहे, अमेरिकेत असताना असंच ते स्वयंपाक बनवत होते आणि 2-4 रोटल्या स्वतःसाठी बनवल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी काही भुकीच दिली मुलं त्यांच्या जवळ आली आणि मग त्यांनी काय केलं, 4 रोटल्या होत्या, काय केलं त्यांनी त्या आलेल्या सगळ्या मुलांना देऊन टाकलं. काय राहुल, तुम्हाला आलेलं धन हे तुमच्यासाठी नाही, याच्यासाठी दानाची चर्चा करायची होती मला करायची, पण तुम्हाला ते कळलंच नाही. प्रफुल्ल काय कळलं का तुम्हाला? तुमच्या जवळ आलेलं जे धन आहे ते तुमच्या करता नाही आले, त्याचं काहीतरी विशिष्ट उद्देश, पण तुम्हाला कळलं का? ते 4 रोटल्या त्यांनी स्वतःसाठी बनवल्या होत्या खऱ्या, तुम्ही तुमचे पैसे मिळवताय खरं, पण ते तुमच्यासाठी नाही असं सांगायचं. मग विवेकानंदने काय केलं, त्या रोटल्या देऊन टाकल्या. तिथे एक शेजारी बाई बघत होती हे सगळं कृत्य, आणि ते बघितल्यानंतर न राहून प्रश्न विचारलाच. आता परत नव्हतं त्यांच्याजवळ पीठ वगैरे काय बनवायला रोटी, त्यावेळेस तिनं विचारलं, काय विचारलं, न राहून विचारतो, आता तुम्ही काय खाणार, असा प्रश्न त्या शेजारच्या स्त्रीने विचारला. तुम्ही काय खाणार? संयम. बरोबर आहे का? द्यायला पाहिजे का सगळं? सांग, सगळं द्यायला पाहिजे का नव्हतं? सगळं नाही, तुमचं काय असलं तर आम्हाला द्या, सगळ्यात सोडा. तुमचं काय असलं तर मला देत असलं तर सांगा पाहुणे. बरोबर आहे? कोणी द्यायला नाही, सगळे आम्ही घ्यायलाच बसलेलो आहे. आम्हाला द्या, आम्ही एकदम जगातला सगळ्यात गरीब मनुष्य कोण तर स्वतःला आरशात बघा दिसेल. प्रफुल्ल दिसेल का नाही?
हा दिसल का नाही? नाही म्हणतोय. काय बोलत नाही मी, पण कळावं माणसांना, कळावं का मी हे सांगतोय. कारण मी बोलणार नाही आता. शहाण्यांना शब्दाचा मार पुरेसा असतो. मी लाथा पण मारल्या तरी सुद्धा कळायला म्हटल्यानंतर आता शब्द पण आता मर्यादित नाही. मग झालं काय? काय म्हटले विवेकानंदजी माझे? काय म्हटले? काय विचारला होता प्रश्न? तुम्ही काय खाणार? त्यांना सगळं देऊन टाकलं. मग त्यांनी सांगितलं, म्हटले आपण सगळे कोण आहे म्हणे? त्यांच्या मतानुसार कोण आहे आपण सगळे? आपण त्या एका ईश्वराचे अंश नाही आहोत काय? त्यांच्या मान्य सगळी इथलं हे कण कण या जगामधला ईश्वराचा अंश त्यांच्या मतानुसार. बरोबर. मग त्या मुलांना खाऊ घातलं म्हणजे कुणाला खाऊ घातलं? ते पण ईश्वराचेच अंश आहेत. त्यांना खाऊ घातलं म्हणजे ईश्वराला खाऊ घातलं. ईश्वराला खाऊ घातलं म्हणजे मी पण खाल्लं. पण ही दृष्टी नाही ना, ही दृष्टी नाही. आपण जर दान दिलं तर ते आपणच खाल्ल्यात जमा आहे, दुसऱ्याला नाही ते दान दिलेलं. हे आपण किती वेळा तरी ऐकलं. पण आपल्याला वाटते दान दिलं म्हणजे दिलं. बरोबर आहे. किरकिर किती असते दानावर, किती अवघड जातं, किती जड जातंय दान म्हटलं. राहुल झोप येते काय? मग अवघड जातंय का नाही दान म्हटलं? सोपं नाही वाटत. विचार नाही आहे, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून सांगितलं पहिलं पान काय? शेजारच्याला लॉटरी आणि 1 करोड. ठीक आहे, त्याला करोडपती हो. त्यांनी काय लिहिलं? त्याला लॉटरीच लागली. म्हणून म्हटलं देणं तर राहिलं, दुसऱ्याचं चांगलं होत राहिलं दिसलं तर ती याला सहन होत नाही. हे लिहिण्यामध्ये त्याने आपला टाइम घालवला. कशात आपला टाइम जातो बघा दिवसभर. वेळ कशात घालवला जातो? वेळ किती आहे? 5 मिनिट. म्हणजे तुम्हाला 5 मिनिटात त्याने काय लिहिलंय आहे ना? पहिलं लिहिलंय है ना, त्याला लॉटरी लागू नहीं. ठीक है. अगले पेज पर लिखा था उसका एक दोस्त चुनाव जीतकर मंत्री बनने वाला है. इलेक्शन आणि त्यामध्ये जिंकणार आहे, त्याला मित्र जिंकणार आहे. कोण होणार आहे? मंत्री. चालतंय का? दोस्त मंत्री होणार आहे म्हणतात चालते. आपलं काम असलं तर त्याच्याकडनं करून घ्यायचं. त्याने काय लिहिलं? उसने लिख दिया उसका दोस्त चुनाव हार जाए. निवडणुकीमध्ये तो हारावा. बरोबर. इस तरह वह पेज पलटता रहा और अंत में उसे अपना पेज दिखाई दिया. है ना, असं पानं उलटत गेला. त्याच्यात असंच काही कोणाचं लिहिलेलं होतं. त्याच्या खाली त्यांनी आपलं लिहित गेला, हे असं होणे ते कसं होणे वगैरे. ठीक आहे. शेवटी त्याचं पानाला लिहायची वेळ आली त्याची. मग काय झालं असेल राहुल? संपले का? शास्त्र बंद करू काय? 5 मिनिट संपले म्हणते. कुणाची संपली? माझी तर संपत नाही आहे. माझं किती मोठं भाग्य आहे की मला संपवायचं म्हटलं तर संपत नाही माझा धर्म. आणि तुम्हाला इच्छा असली तरी धर्म करता येईल. कोण भाग्यवान? तुम्हीच राहा. आम्हाला नको असलं भाग्यच नको आम्हाला. मग पाहिजे का असं विचारल्यानंतर काय आहे? पाहिजे का असलं भाग्य? मग थांबा माझ्याबरोबर लगेच. कशाला जास्त उगाच पाहिजे म्हणायचं तर कोण थांबवलंय? कोण रोखतंय? मला जबरदस्ती म्हणते ते दुकान मला उघड.
आणि तुला कोण कोण जबरदस्ती करू शकते घरात? पप्पा तर करू शकतील काय? नाही. कुणी जबरदस्ती बायको सुद्धा करू शकणार. बरोबर. म्हणजे तुझ्या मर्जीनं तू दुकानात जाणार आहेस हे तर पक्क झालं. म्हणजे बाधक मोक्षाला बाधक कारणामध्ये मी स्वतः प्रवृत्ती करणार ते मला सांगायचं. कुणी नाही आपल्याला जबरदस्तीनं मोक्षाच्या बाधक कारणामध्ये ढकलत. काय चेतन? कुणी ढकललंय? कुणी ढकललंय? मामानी का मम्मीनी? मग कुणी ढकललं? काय म्हणतो? अजून ते तर बाहुल्यावर पळून गेले. अजून टाइम आहे, तसं काळजी करू रामदास. बाहुल्यावर पळून गेले मध्ये ना. म्हणजे त्याला होऊन बरेच वर्ष झाले. नवीन पुन्हा रामदासाचा जर झालं तर काय अडचण नाही. पण असं होणार. त्यांचे डान्स आधीच होऊन जातील, त्याची काय काळजी करू. म्हणजे डान्स बघायला म्हणून आदल्या दिवशी दांड्या बिंड्या खेळायचा आणि दुसऱ्या दिवशी मात्र ज्यावेळेस अक्षता टाकायची वेळ आली, सावधान म्हटलं की पळायचं. घोडा ठेवतो मी तयार. घोड्यावाल्याला सांगून ठेवतो इथे तयार राहा. उस व्यक्ति के हाथ से जैसे ही उसने कुछ लिखने के लिए अपना पेन उठाया, यमराज ने उस व्यक्ति के हाथ से डायरी ले ली और कहा, बस तुम्हारा 5 मिनट का समय पूरा हुआ, अब कुछ नहीं हो सकता. तुमने अपना पूरा समय दूसरों का बुरा करने में व्यतीत कर दिया और अपना जीवन खतरे में डाल दिया. अंततः तुम्हारा अंत निश्चित है. यह सुनकर वह व्यक्ति बहुत पछताया, लेकिन सुनहरा मौका उसके हाथ से निकल चुका था. निकल चुका था. अजून तुला नाही गेला सांगते. त्या मनुष्याची जी संधी होती, किस्मत म्हणजे भाग्य बदलण्याची एक संधी होती, ती त्या ठिकाणी निघून गेली. कशामध्ये? जीवनामध्ये. चेक करा. काय केलं आपण जीवनामध्ये, काय करतो आहोत जीवनामध्ये आपण. मिळालेल्या संधीचा, शरीर मिळाले, शरीराने एक संधी दिली. संयम, व्रत, नियम, तप, श्रद्धा, ज्ञान, चारित्र, ध्यान वगैरे या गोष्टी करण्याची एक संधी की ज्याद्वारे हे सगळं द्यायला पाहिजे होतं. हे पान म्हणजे हे आहे, आपलं जीवन द्यायचंय त्याच्यामध्ये, की ज्यामुळे आपलं जीवन समृद्ध होईल. मोक्ष मार्ग आपल्या जीवनामध्ये प्रगट होईल यासाठी मिळालेली दिलेली ही संधी आहे. पण जर अजूनही आपण या गोष्टीतून लक्षात घेतलं नाही तर मात्र मग परत पश्चाताप करून काहीही होणार नाही. संयम. डोक्यावरची केस जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळा. परत एकदा निघून गेली तर परत विगत घालावं लागेल. प्लॅन्टिंग करायचं. जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळावं लागतंय. कळतंय ना त्याचं महत्व? कळतंय ना एक केसाचं महत्व? कळतंय ना? परवा ध्रुवची आहे त्याच्या डोक्याला तेल लावत होती आणि मग तेल असं लावताना केस येणारच की थोड्या. अयो इतके केस. आणि म्हणजे केस हातात आला तर त्याला असं वाटायला लागली की माझं जीव गेल्यासारखा. एक केस दिसला आणि 10-20 दिसल्यानंतर मला टक्कल पडले काय म्हणून 4 वेळा आरशात बघत होता. योग मला दिसतोय सगळं टक्कल पडलेलं दिसत. कळलं? एक केसात जीव आहे मान. मग तिथून निघून आपल्या जीवात जीव केव्हा येणार? हे सगळे बाधक कारण आहे ते आपल्या केव्हा लक्षात येणार? जितकं म्हणून शरीराचं रूप सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, शरीराला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, संयोगाला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट इज दिस नॉनसेन्स असा प्रश्न कळते का? नाही. काय चाललंय? संधी वाया घालवल्यासारखी होते असं म्हणायचं.
म्हणून त्यांनी दिलं, यदि ईश्वर ने आपको कोई शक्ति प्रदान की है तो कभी किसी का बुरा न सोचे और न ही बुरा करे, दूसरों का भला करने वाला सदा सुखी रहता है और ईश्वर की कृपा सदा उस पर बनी रहती है। ईश्वर म्हणजे शुद्ध आत्मा, कारण भला भला चांगलं, सगळ्यांचं चांगलं, ही भावना त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। आणि त्यासाठी दुसऱ्याचं चांगलं काय, नुसती चर्चा ऐकून होणार नाही, त्यासाठी दानाचा उपदेश आहे। दान उपदेश कोणासाठी आहे? सोपर कल्याणासाठी सांगितलं की नाही, अनुग्रहार्थम सस्याभिसर्गो दानम, सोपराच्या उपकारासाठी स्वतःच्या वस्तूचा त्याग करणं, हे आहे दानाचं लक्षण, जो आमच्यासाठी मोक्ष मार्ग आहे। आणि त्याच्यामध्ये बाधक जे कारण आहे, मग त्याच्यामध्ये बाधक आहे आपलं मन, त्याच्यामध्ये बाधक वचन, त्याच्यामध्ये बाधक आहे आपलं शरीर, त्याच्यामध्ये बाधक आहे कर्म, त्याच्यामध्ये बाधक आहे संयोग, आणि आमची सगळी बुद्धी त्याच्यामध्ये लागली। म्हणून इथं त्यांनी दिलं की जो कोणी जीव काय करतोय, आपल्या कानामध्ये कशाला है ना विश्राम देतोय, तर सांगताय भयानक विष को छोड़कर मनुष्य के को बार बार मुग्ध किया करती है ऐसी वाणी। आपल्याला मुग्ध म्हणजे मोही म्हणजे मूर्ख म्हणजे मूढ बनवणारी वाणी। तुम्ही नाही मूर्ख होत, पण नवीन मुलं म्हणजे साहसाला नाही ना, आहे ना, साहसाने मी तुमच्या शेतात गेलो त्या दिवशी, मग बघत होतो तर तिथं काही ठिकाणी गवत वाळलेलं काय झालेलं, म्हणजे काय रे, हा ना, डबडी पडली होती सगळी औषधाची, म्हणजे खायला काही सगळं विष आणि किती जीव मरते मारते, म्हटलं किती पाप लागतंय, असं तसं त्याला आपलं सांगत। मग म्हटलं ऑर्गॅनिक कर शेती, म्हटलं हो करतो, हा मला म्हणून मुलं बरी आहे, मुलं कशी असते। मग मी म्हटलं नियम घेऊन टाक, अक्षरे म्हटलं आता परत तरी सुद्धा शेताला औषध मार, हो घेतो की म्हटलं, लगेच घेतो का, आता ही बघा सूरजच्या वडील आहे ना, शेताला औषध म्हणजे पेस्टिसाइड मारणार, घेतो का नाही, काय झालं, पाप करायला सांगतोय त्याला मी, पाप करायला सांगतोय, हा मसाला ठेवू नका दुकानात, पाप करायला सांगतोय, हा पण नाही म्हणून बाधक कारण। तुमच्या कानात कुणीतरी असं म्हटले की असं हे मारलं तर ते आपला खर्च कमी होतो, पण पंजाबमधनं रोज एक कॅन्सर ट्रेन जाते, तुम्हाला माहिती आहे, भरून एक सगळ्या बोगी ओनली कॅन्सर पेशंट, आणि त्याचं कारण आहे पेस्टिसाइड। तो वर्ग असा आहे ना, तो सावध झाला, म्हणजे तो मूर्ख आहे का तुम्ही मूर्ख आहे सांगा, तो म्हणतो मी लगेच नियम घेतो, काय म्हणतोय साहस, नियम घेतो म्हटलं मी नाही मारणार म्हणून पेस्टिसाइड। कोण छान आहे कोण मूर्ख आहे सांगा, आता प्रश्न आहे राहुल भाऊकी म्हणून तुला विचार, कोण छान आहे कोण मूर्ख आहे, कसा यम वर्ग तू, कुणाला शहाणा माने नाही, कुणाला खरं तर सूरज शान आहे आणि ती साहस मूर्ख, असा आपला म्हणलं ना अभिप्राय, फक्त पैसे दिसत, मृत्यू दिसत नाही पैशासमोर, आणि त्याच विषयाच्या फळाचं सेवन करून माझ्याच घरामध्ये काय होणार आहे, आणि तुमच्या समोर तुमचा मुलगा तुमचं कोणी मरतंय असं बघताना तुमचे ते सगळे धन जरी लावलं, मृत्यूच्या दारात बाहेर आणू शकता काय सूरज तुमच्या, हा पैसे नाही दान, हे सांगायचं, पैसे नाही आणणार तुम्हाला, ते जीवन देणार नाही पैसे तुम्हाला, पण दुसऱ्याला जीवन दान द्यायचा तर तुम्हाला कोणी मारणार नाही। पण हे गणित सोडवत नाही, फक्त स्वार्थ, म्हणजे आपल्या कानात असं यंत्र बसवले, चांगल्या गोष्टी सुद्धा उलट्या पद्धतीने ऐकू येतात, आणि उलट्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने आपण ग्रहण करतो। बरोबर जे जे संसारातले उपदेश आहेत ते आम्ही बरोबर ग्रहण केलेले असतात, आणि म्हणून त्याला इथं आचार्य म्हणते ती वाणी नाही ती सर्पिणी आहे म्हणते,
ते वचन नाही, ते नादी नाही म्हणते. त्याचा विस्तार वर्णितीने चांगला केलाय. वेळ झाला, चिंतन करा. ओम नमः.